जे लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेचा प्रचार करण्यासाठी 200 करोड रुपये खर्च करण्यात आले, फक्त प्रचार करण्यासाठी। आणि या वर्षी शिक्षणासाठी जो निधी मिळाला होता सरकारी शाळांकरिता, तर त्या निधीचा आकडा आहे 160 कोटी रुपये। सरकारचं म्हणजे धोरण बघा तुम्ही की कुठं खर्च करायचा, कसा खर्च करायचा, महत्वाचं काय आहे ते बाजूला ठेवून तुम्ही तो निधी जो आहे ते पूर्णपणे उडवलेला आहे। आज रोजी लाडक्या बहिणीचा जो वाटप झालेला आहे पैशांचा, आतापर्यंत झालेला खर्च 27,000 करोड रुपये आणि होणारा खर्च इथून पुढे 36,000 करोड रुपये। तर दोन्ही मिळून जे आकडा समोर येतो 36 आणि 27 63,000 करोड रुपये। आणि शेतकरी जे कर्जमाफी आहे त्याचा आकडा आहे 58,000 करोड रुपये। आता मला सांगा, लाडक्या बहिणींना मला प्रश्न विचारायचा आहे, जर ही योजना न आणता शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असती तर सरकारचाही खर्च वाचला असता आणि तुम्हाला जे 1500 रुपये भेटलेले आहेत त्या पैशातून तुम्ही आता आपल्या लाडक्या शेतकरी नवऱ्यासाठी खते, बी बियाणे, नांगरणापासून ते शेतमाल घरी येईपर्यंत तुम्ही खर्च करणार का? हा माझा लाडक्या बहिणींना एक सवाल आहे। म्हणजे जी ही महत्वाकांक्षी योजनेमुळे या महाराष्ट्रातील सरकारवर जे बर्डन आलेलं आहे ते आता सरकारला चांगलंच माहिती आहे, म्हणून त्यांचे वक्तव्य बघा। आता जे पश्चिम महाराष्ट्रातले नेते आहेत जे की पैदा होतानाच त्यांच्या तोंडात सोन्याचा चमचा होता, म्हणजे त्यांना गरिबीची झळ नाही आणि गरिबांचीही झळ नाहीये, म्हणून ते काही पण वक्तव्य करत भटकत असतात। त्यांना फक्त त्यांचा सभोवतालचा परिसर जो आहे तोच हिरवळ दिसतो आणि तोच त्यांना वाटते संपूर्ण महाराष्ट्र आहे, पण तसं नाहीये। महाराष्ट्रात तुम्ही विदर्भ बघितला तर खूप मागासलेला विदर्भ आहे। विदर्भामध्ये असे पॉवरफुल नेते असूनही विदर्भाचा एवढा विकास का नाहीये? विदर्भाची स्थिती माहीत असतानाही विदर्भातल्या नेत्यांनी याच्या विरुद्ध आवाज का नाही उठवला? शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही दिली? तुम्हाला कारण सांगितलेलं आहे, सरकारचा सर्व पैसा जो आहे तो लाडक्या बहिणींनी खाल्लेला आहे, आता त्यांच्याकडे पैसा नाहीये।